नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक प्रत्यक्ष चमत्कार सांगणार आहे, जो का एक सत्य घटनेवर आधारित आहे. चला तर मग सुरुवात करूया. अक्कलकोटच्या समाधीस्थानी बसलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लाखो भक्तांनी आपले दुःख, वेदना आणि संकटे दूर केली आहेत. ही घटना खोट्या गोष्टींवर आधारित नाही, तर एका साध्या भक्ताला जीवन मरणाच्या प्रसंगात आलेला वास्तविक अनुभव आहे, ज्याचे साक्षीदार त्याचे कुटुंब, गावातील नातेवाईक आणि त्यांच्यावर उपचार करणारे वैद्यही आहेत. हा चमत्कार घडला सुमारे 100 वर्षापूर्वी सोलापूरच्या दिशेला असलेल्या एका छोट्या खेड्यात. रामभाऊ नावाचा साधाभोळा शेतकरी राहत होता. गावात दररोज कष्ट करून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. घरात पत्नी, 2 मुले आणि वृद्ध आई. गरिबी होती, पण समाधानही होतं. त्यांच्या घरातील सर्वात मोठा आधार म्हणजे श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांविषयीचा अढळ विश्वास. एके दिवशी कोकणातील बाजारातून परतताना रामभाऊला अचानक ताप, कंप आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. गावापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांची प्रकृती खूपच बिघडली. डोळे लाल झाले, अंगात शक्ती राहिली नाही. गावातील वैद्यांनी औषधं केली, पण काही उपयोग झाला नाही. 2 दिवसातच रामभाऊची स्थिती अत्यंत गंभीर झाली. पत्नी, आई आणि मुलं सगळे रडत होते. गावात कुणाला वाटत होतं की तो रात्र पाहूही शकणार नाही. पण त्यांच्या हसऱ्या घरात वेदनेच्या लाटेत आशेचा एकच दीप जळत होता, आणि तो दीप म्हणजे श्री स्वामी समर्थ. त्यांना खात्री होती की श्री स्वामी समर्थ महाराज वाचवतील. गावापासून अक्कलकोटचा मार्ग जवळपास 1 दिवसाचा होता, पण कुटुंबाने ठरवलं स्वामींच्या चरणी जायचं, आर्जव करायचं. दुसऱ्या दिवशी पहाटेच रामभाऊंची पत्नी एका नातेवाईकाच्या सोबत पायपीट करत स्वामींच्या समाधीस्थानी पोहोचली. महाराजांच्या पादुका हृदयाशी धरून तिने अग्रंदन प्रार्थना केली. स्वामींनो, माझ्या पतीला वाचवा, आमची लहान मुले अनाथ होऊ देऊ नका, अशी प्रार्थना करून ती घरी परत जायला निघाली. पण परतीच्या वाटेत तिला एक विचित्र आणि दैवी अनुभव आला. रस्त्याच्या कडेला तिला भगवे वस्त्र, दाढी आणि तेजस्वी डोळे असलेले एक वयोवृद्ध बाबा दिसले. त्या बाबांनी तिला थांबवलं आणि म्हणाले, आई, रडू नकोस, तुझ्या नवऱ्याला काहीही होणार नाही. तो उद्याच्या सूर्योदयापर्यंत उठेल. त्याला औषधाची गरज नाही. फक्त त्याच्या तोंडात 2 थेंब हे पाण्याचे घाल, आणि हे लक्षात ठेव, महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहेत. ती धस्तावली. तिने विचारलं, बाबा, तुम्ही कोण? बाबांनी हलकसं हसून उत्तर दिलं, अक्कलकोटचा राजा कोण, सांग पाहू. ती भावनेने ओथंबून म्हणाली, बाबा श्री स्वामी समर्थ. हे ऐकताच त्या विशाल भव्य व्यक्तीने हात उंचावला, आशीर्वाद दिला, आणि ती तिच्या डोळ्यांनी पुन्हा पाहेपर्यंत ते अदृश्य झाले. घरी आली तेव्हा रामभाऊंची स्थिती तर अगदी शेवटची होती. त्यांचा श्वास मंद होत होता, डोळे मिटले होते. गावातील लोक शेवटचं क्षण पाहत बसले होते, पण पत्नीचं मन शांत होतं. तिने स्वामींच्या पादुकांवर ओवाळलेलं पाणी त्यांच्या तोंडात टाकलं. काही मिनिटातच रामभाऊला झोप लागली. रात्र शांत गेली. कुटुंब जागं, आणि पहाटेच्या आरवणाऱ्या कोंबड्याच्या आवाजात चमत्कार घडला. रामभाऊ बसले आणि म्हणाले, मला महाराजांनी हाक मारली.
त्यांनी सांगितलं, उठा, तुमचं काम अजून संपलेलं नाही. आणि मी उठलो आणि क्षणातच ही बातमी गावभर विजेसारखी पसरली. जे वैद्य त्याला मरणाच्या उंबरठ्यावर मानत होते तेही थक्क झाले. 2 दिवसात रामभाऊ पुन्हा शेतीची कामे करू लागले. शरीरात जुनी ताकद पुन्हा आली. संपूर्ण घरात आनंद, हसू आणि समाधान आलं. त्या दिवसानंतर कुटुंबाने कधी स्वामींचं स्मरण सोडलं नाही. रोज नामजप, दरवर्षी अक्कलकोट यात्रा, जीवनभर कृतज्ञता आणि आज रामभाऊंच्या 3 पिढ्यानंतरही तेच वाक्य ऐकायला मिळतं, आम्ही जिवंत आहोत कारण स्वामी समर्थ आमचे संरक्षक आहेत. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ महाराजांचे चमत्कार हे केवळ जुन्या कथांमध्ये नाहीत, ते आजही जगतात, चालतात आणि अनुभवले जातात. एक गोष्ट लक्षात ठेवा, संकट कोणत्याही दारात येऊ शकतं, कधी शरीरात, कधी मनात, तर कधी घरात. पण जर आपल्या हृदयात श्रद्धेचा दिवा पेटला असेल तर अंधार कितीही दाटला तरीही स्वामींचा कृपाप्रकाश हा नेहमी मार्ग दाखवतो. स्वामी भक्तांवर कृपा करतात, पण अट एकच आहे, भक्ती सच्ची असली पाहिजे, मन निष्कपट असलं पाहिजे. आपण स्वामींची आठवण केली की ते आपल्यापासून दूर राहत नाही. आपली हाक ऐकली की ते धावत येतात. कोणत्या रूपाने हे मात्र आपल्याला कधी जाणवतही नाही. म्हणून रोज थोडंसं का होईना स्वामी नामस्मरण करा, चांगुलपणाने करा आणि विश्वास ठेवा, श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत आहेत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एक नव्या व्हिडिओमध्ये नव्या माहितीसह. आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.